नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी इयत्ता 4थी 7वी 5वी किंवा 8वी मध्ये असेल तर आता राज्य सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 देऊन त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही सरकारकडून आर्थिक मदत घेऊ शकतात। ती म्हणजे 4थी साठी दरवर्षी 5000 रुपयाची आर्थिक मदत तुम्हाला मिळेल, त्यानंतर 7वी साठी तुम्हाला 7500 रुपयाची आर्थिक मदत मिळेल आणि 5वी आणि 8वी साठी नवीन धोरणानुसार सरकारची शिष्यवृत्ती लागू असतील व जिल्हा परिषद सेस फंड मधून शुल्क भरले जाणार आहेत। म्हणून तुमच्या घरामध्ये जरी मुलगा किंवा मुलगी 4थी 7वी 5वी 8वी मध्ये असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, सिलेबस याचा कशा पद्धतीने असणार आहे, त्यानंतर याचं परीक्षा वेळापत्रक कशा स्वरूपात आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। पालक मित्रांनो, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची संधी मानली जाते। या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळतेच, शिवाय त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मक तयारी आणखी मजबूत होते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या वेळापत्रकानुसार 2025-26 मधील शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा नव्या पद्धतीने राबवली जात आहे। इयत्ता 5वी 8वी 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। शिष्यवृत्ती परीक्षा ही महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत आयोजित केली जाणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे। 4थी प्राथमिक शिष्यवृत्ती म्हणजे PUP, 7वी माध्यमिक शिष्यवृत्ती म्हणजे PSS आणि 5वी व 8वी राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या धोरणानुसार म्हणजे 2025-26 नुसार एकत्रित परीक्षा ही असणार आहे। आता या परीक्षेचं वेळापत्रक नेमकं कशा पद्धतीने आहे तर इयत्ता 5वी व 8वीची जी मुख्य परीक्षा आहे तर ती 8 फेब्रुवारीला होणार आहे आणि तिची अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे तर ती 31 डिसेंबर आहे मित्रांनो। तर अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली। तुमचाही जरी मुलगा किंवा मुलगी 5वी किंवा 8वी मध्ये असेल तर त्याचा आजच तुम्ही अर्ज भरून घ्या। अर्ज कसा भरायचा हे व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। त्यानंतर इयत्ता 4थी व 7वी साठी वार्षिक नंतर त्यांची परीक्षा होणार आहे। त्याच्या ज्या तारीख आहेत तर त्या एप्रिल मध्ये त्यांची जी परीक्षा आहे तर ती होणार आहे। डिसेंबर 2025 मध्ये याचे जे वेळापत्रक आहे तर ते येऊ शकतं मित्रांनो। त्याचं वेळापत्रक अजून जे तर ते डिक्लेअर झालेलं नाही, मात्र 5वी आणि 8वीचं वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे। 8 फेब्रुवारीला ही परीक्षा होईल आणि 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया भरू शकता। आता याचा जो अर्ज करण्याचा कालावधी तो म्हणजे 27 ऑक्टोबर पासून जे अर्ज आहे तर ते सुरू झालेले आहेत आणि 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अर्ज नियमित शुल्कासह करू शकतात। आणि तुम्हाला जरी अर्ज 30 नोव्हेंबरच्या आत भरता आला नाही तर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या आत तुम्ही उशिरा शुल्क भरून तुमचा अर्ज सादर करू शकता। आता या शिष्यवृत्ती परीक्षाचे जे पात्रता नियम आहेत तर ते कशा पद्धतीने तर इयत्ता 5वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा ही महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत नियमित शिक्षण घेणारा विद्यार्थी यासाठी सहभाग घेऊ शकतो। मागील इयत्तेस उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर 8वी साठी शिष्यवृत्ती परीक्षाचे नियम काय आहेत तर महाराष्ट्रातील शिकणारे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र आहेत आणि मागील वर्षाचे गुण निकष पूर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर 4थी आणि 7वीच्या जे शिष्यवृत्ती परीक्षा देतील तर त्यांच्यासाठी काय निकष आहेत तर वार्षिक परीक्षेनंतर घेण्यात येणारी ही परीक्षा आहे, त्यामुळे 2026 नंतर फक्त 4थी आणि 7वी साठीच परीक्षा घेण्याचे नियम लागू होणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे तर एकूण जे पेपर आहे तर तो 300 गुणांचा असणार आहे। यात प्रथम भाषा म्हणजे मराठी किंवा इंग्रजी असू शकते, गणित, त्यानंतर तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंटेलिजंट टेस्ट, तर असा हा सिलेबस एकंदरीत येणार आहे। त्यानंतर परीक्षेचे एकूण गुण मी तुम्हाला बोललो की 300 असणार आहे। आता एक्झामचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा तुमचा जो एक्झाम आहे तर ती होणार आहे। त्यात OMR सीट तुम्हाला दिली जाईल, निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसणार आहे। आता मी सुरुवातीला बोललो की तुमचा मुलगा किंवा मुलगी या परीक्षेमध्ये जरी उत्तीर्ण झाला तर याचा फायदा काय होणार आहे तर त्यांना 5000 रुपयाचं जे आर्थिक मदत आहे तर ती पुढच्या शिक्षणासाठी मिळेल जरी 4थी मध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल आणि ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली उत्तीर्ण झाला तर। 7वी मध्ये जरी असेल तो जर ती जरी उत्तीर्ण झाला तर 7500 ची आर्थिक मदत मिळणार आहे आणि 5वी किंवा 8वी मध्ये असतील तर जे नवीन धोरणानुसार ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत तर त्या लागू होणार आहेत। आता अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील ते म्हणजे विद्यार्थ्यांचे फोटो, मागील इयत्तेचे गुणपत्रक, आधार कार्ड, शाळा प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती, त्यानंतर दिव्यांग किंवा अनुसूचित जाती जमाती असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ते जे प्रमाणपत्र आहे तर ते लागू असणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला शाळेच्या शिक्षकांसोबत संपर्क करावा लागेल।
लागेल तर शिक्षकांशी बोलून घ्या, कारण शिक्षकांपर्यंत ही नोटिफिकेशन आली असेल आणि माहिती आली असेल तर त्यांच्या थ्रू तुम्ही तुमचा अर्ज भरू शकतात। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।